गर्जा जय जयकार बंधुनो, गर्जा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी हिताच्या विविध मागण्यांच्या संबंधाने शाळेच्या पहिल्या दिवशी आज 15 जून रोजी प्राथमिक शिक्षक समितीद्वारा राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण राज्यात राज्यनेते उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले। आंदोलनाला राज्यात व्यापक प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने वेतन त्रुटी निवारण समिती 2024, जिल्हा परिषद नपा, मनपा प्राथमिक शाळांच्या वेतन त्रुटी संबंधाने सुनावणीसाठी संधी मिळण्यासाठी विनंती करण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची थकीत पुरवणी देयके ऑनलाईन काढण्यासाठी शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे। वर्धा जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेतली। माननीय जितीन रहमान यांचे चरखा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी सुधीर सगने, अजय मोरे, दादाराव चाफले, प्रदीप मसने, सुदेश खोब्रागडे, प्रदीप देशमुख, रामेश्वर भगत, राजेश महाबुदे, योगेश बडांगे, योगेश खेवले, राहुल सोनकुसरे, प्रफुल्ल भोगे, दीपक मिर्जापुरे, अतुल बाळसराफ, प्रशांत निंबोरकर, पवन बानोकर हे उपस्थित होते। समग्र शिक्षण अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करताना मुख्याध्यापकांना निर्माण होणाऱ्या अडचणीमुळे गणवेशाचे दोन्ही संच शासनानेच पुरवावे। स्काउट गाईडचा गणवेश केवळ 100 रुपयात शिवून देणे अशक्य आहे, त्यामुळे शासनाने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावती जिल्हा कार्यकारिणी सभा राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024, इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत उन्हाळी शिबिर, राज्य शासनाने संच मान्यता आणि शिक्षक निर्धारण संबंधाने 15 मार्च 2024 रोजी निर्गत केलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर व्यापगत होणार असल्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती, शिक्षकांच्या गणवेश संहितेचा निर्णय, मोबाईलचा वापर व व्हॉट्सअप संदेशांचा भडीमार, नवभारत साक्षरता कार्यक्रम इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वर्धा तालुकाध्यक्ष राजेश महाबुदे, वर्धा जिल्हा पदाधिकारी पवन बानोकर, राज्य महिला प्रतिनिधी प्रवीणा कोल्हे, महिला जिल्हाध्यक्ष सरिता काठोळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर, अल्लाद तराळ, प्रेमसुख ठोंबरे, अजयानंद पवार, प्रफुल्ल शेंडे, तुळशीदास धांडे, उमेश चुनकीकर, संतोष राऊत, रामदास भाग्यवंत, लता टेंबरे, वैशाली राऊत, भारती राणे, सविता ठाकरे, महेंद्र नवलकार, नितीन अविनाशे, राजेश ठाकरे, नितीन देशमुख, विजय शेकोकार उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची वर्धा विभागीय सभा राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यात नवभारत साक्षरता कार्यक्रम, उन्हाळी शिबिर, संच मान्यता, शिक्षक गणवेश आदी शैक्षणिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली। या सभेला अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून राज्याध्यक्ष विजय कोंबे, प्रमुख अतिथी चंद्रशेखर ठाकरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे, अजय मोरे, प्रदीप देशमुख, दादाराव चाफले, गणेश येडमे, संचालक यशवंत कुकडे, मनीष ठाकरे, महिला संघटिका सीमा पांढरकर, प्रणिता सगने, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा केंद्र प्रमुख रवींद्र राठोड हे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांचे जिल्ह्यातील भेटीप्रसंगी शिक्षक समिती जिल्हा धाराशिवच्या वतीने सत्कार करण्यात आला। राज्याध्यक्ष महोदयांनी जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला, तसेच उपस्थित करण्यात आलेल्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण बेताळे, मराठवाडा सरचिटणीस शिवाजी कवाळे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण बनसोडे, जिल्हा नेते डी हुंडेकरी, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र कांबळे, उमरगा तालुका नेते नागनाथ मुळे, लोहारा तालुका पदाधिकारी नागेश बंगले, तुळजापूर तालुका पदाधिकारी संतोष हंगरगेकर आदी उपस्थित होते। नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अनुषंगाने वर्धा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्ध यांचे दालनात शिक्षक संघटनांची बैठक 13 जून रोजी झाली। या बैठकीत प्राथमिक तथा योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर नीतू गावंडे उपस्थित होत्या। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजय बोबडे, सरचिटणीस श्रीकांत अहेरराव, जिल्हा उपाध्यक्ष अतुल उर्दे यांनी
बैठकीत सहभाग घेतला। यावेळी झालेल्या चर्चेत नवभारत साक्षरता कार्यक्रमावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा राज्यभर बहिष्कार कायम असल्याचे स्पष्ट केले व कोणत्याही निरक्षराची नोंद वा सर्वेक्षण केले जाणार नाही अशी भूमिका विशद केली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक 23 जून रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे संपन्न होत आहे। राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला राज्यातील शिक्षक समितीचे राज्य, विभाग व जिल्हा शाखांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय